नमस्कार, शुभ सकाळ. मी श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरॅन मॉममध्ये. खरं सांगायचं तर 7 महिन्यांचं बाळ असताना गुड मॉर्निंग कधी सुरू होईल हे सांगताच नाही येत. माझं रुटीन अजिबात फिक्स नाही आहे. माझा दिवस घड्याळानुसार नाही तर माझ्या बाळानुसार सुरू होतो. पूर्वी मी उठल्याबरोबर अंघोळीला जायचे आणि मग उर्वरित कामं करायचे. पण आता उठल्याबरोबर मी आधी चहा घेते, कारण माझी पूर्ण एनर्जी डाऊन झालेली असते. मी झोपेत असते कारण रात्रभर माझी झोप होत नाही. रात्रभर जिजा तासा-तासांनी उठते किंवा अर्ध्या तासात उठते. हल्ली देवपूजेसाठी मला फारसा वेळ मिळत नाही. मी आठवड्यातून एकदा देवांची अंघोळ घालते आणि रोज फक्त देवारा पुसून घेते, फुलं बदलवते, दिवाबत्ती अशी माझी रोजची बेसिक देवपूजा आहे. फारच ड्युटीला 10-10:30 पर्यंत निघतात. तोपर्यंत माझे प्रयत्न असतात, की मी देवपूजा करून जिजाचं फर्स्ट फीड जे आहे सॉलिड फीड ते पूर्ण करून घेईन. त्यानंतर मग तिचं मालिश, तिची अंघोळ ह्या गोष्टींना मला वेळ देता येतो. जिजाला मी कधी मांडीवर घेऊन फीड करते तर कधी चेअरमध्ये बसवून. पण मला जास्त सोपं जातं ते तिला मांडीवर घेऊन, पण त्यात मीही भरते आणि ती पूर्ण भरते आणि चेअरमध्ये फक्त ती भरते तेवढी. आणि ही जी चेअर आहे ना, फीडिंग चेअर ती इराचीच आहे आणि मोस्ट ऑफ दी जे तिचे टॉईज आणि तिचे जे प्रोडक्ट्स आहेत, कुठलेही स्ट्रोलर किंवा चेअर हे सगळे इराचे जिजासाठी यूज होत आहे. जिजासाठी आम्ही नवीन काही नाही आणत आहे, फक्त जिजासाठी थोडेफार जे कपडे आहेत नवीन तेच आहेत आणि डायपर्स, वाईप्स वगैरे ते तेवढं. बाकी ती सगळं इराचंच यूज करते. इवन टॉईज सगळे इरा दीदीचेच आहेत. बरेच पेडियाट्रिशियन म्हणतात, की बाळाचं जे सॉलिड फीड आहे ते 10 ते 15 मिनिटात संपून जायला हवं. पण एक आई म्हणून मला 2दा अनुभव आलेत. त्यांचा जेवणासाठी मूड यायलाच 10-15 मिनिटं लागतात. तो मूड आणण्यासाठी वेगवेगळे टॉईज दाखवावे लागतात किंवा घरातल्या वस्तू दाखवून त्यांना डिस्ट्रॅक्ट करावं लागतं आणि असं साधारण तास किंवा अर्धा तास जातोच. तिचं फर्स्ट सॉलिड फीड झाल्यावर ती थोडा वेळ खेळते. त्यानंतर मग मी तिची मालिश आणि अंघोळ करून तिला झोळीत झोपवते. जिजाला झोपताना थोडंसं दूध प्यायचं असतं म्हणून मी तिला काऊ मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क देते. जेव्हा ती 5 महिन्यांची झाली तेव्हा मी मिल्क एक्सप्रेस करणं हळूहळू थांबवलं आणि मी तिला डायरेक्ट ब्रेस्ट फीड देते. जसं तिचा जन्म झाला ती कॉम्बिनेशन फीडवर आहे. ती जर्नी मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, कारण बऱ्याच जणांचे कमेंट्स होते त्यावर. तर मी आता तिला काऊ मिल्क पण सुरू केलं आहे 6 महिन्यानंतर आणि ते तिला आवडते. इवन डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे तिला काऊ मिल्क देण्यासाठी. सो आम्ही अधनं-मधनं तिला काऊ मिल्क प्लस फॉर्म्युला पण देत असतो आणि रात्री झोपताना ती पूर्णपणे ब्रेस्ट फीड घेते. तिची मालिश अंघोळ झाल्यावर ती साधारण 1.5-2 तास झोपते. तेवढा वेळ असतो माझ्याकडे घरातली कामं उरकायची आणि माझं जे जेवण आहे ते आटपून घ्यायचं. आदल्या रात्री पारसने फळं आणि पालेभाज्या आणल्या होत्या. फळे ठेवण्यासाठी मी नेस्टाशियाचा ऑर्नेट मेटल ग्लास बोट ट्रे वापरते. डेकोरेटिव्ह पीस असल्यामुळे यात मी फुलांची सजावटही करते. दिवाळीत पाण्यावर तरंगणारे टी लाईट्सही आपण यात लावू शकतो. याची आयर्न ट्रे फ्रेम स्टर्डी आणि रस्ट रेजिस्टंट आहे. ग्लास टॉप डिटॅचेबल असल्यामुळे स्टोअर करायलाही इझी आहे. ती आता झोपली आहे ते माझ्यासाठी गोल्डन अवर्स आहेत. त्यात मी किचन ओटा साफ करणं, ट्रॉलीज वगैरे क्लीन करणं, जे काही कामं आहेत ते करते. प्लस सगळ्यात आधी तिचे बॉटल क्लीन करावे लागतात, कारण त्या बॉटल्स तिला लागतात दिवसभरात. बॉटल फीड करताना जर बॉटलचं निर्जंतुकीकरण झालं नाही तर बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला त्या व्यवस्थित क्लीन करतो. प्रॉपर क्लीन होऊन ते मी स्टरलाईज करते. सिंगल यूज जरी झाला बॉटलचा तरी मी ते स्टरलाईज करते आणि मगच तिला देते. त्यामुळे तिला आतापर्यंत बॉटल फीडचा त्रास झालेला नाही आहे. जिजाचं सॉलिड स्टार्ट झाल्यापासून किमान 3-4 वेळेला तिचं जेवण बनवावं लागतं. खायचं 2-3 चमचेच असतं, पण तेवढीच ती भांडी भरतात आणि तेवढाच तो पसारा होतो. म्हणून काउंटर टॉप दिवसातून 4-5 वेळेला क्लीन होतोच. पण मुलांचं बनवताना आणि आवरताना बिलकुल थकवा जाणवत नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळी व्हरायटी ट्राय करणं, ते खातील ह्या आशेने उत्साह असतो. फ्रीजमध्ये निवडलेल्या भाज्या, फळं आणि स्प्राउट्ससाठी मी हे ग्रो प्रीमियम एअरटाईट ग्लास कंटेनर्स वापरते. वेगवेगळ्या साईजमध्ये 7 काचेचे कंटेनर्स आहेत. प्रीमियम बोरोसिलिकेट ग्लास कन्स्ट्रक्शन असून एअरटाईट BPA फ्री लीड्स आहेत. ग्रुप बेस असल्यामुळे यातले अन्न किंवा भाज्या फ्रेश राहून जास्त काळ टिकतात.
हे मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर, फ्रीझर आणि डिशवॉशर सेफ आहेत. ड्युरेबल, स्टेन रेजिस्टंट आणि ऑर्डर रेजिस्टंट देखील आहेत. आज माझा उपवास होता. खिचडीसाठी दाणे भाजून घेतले. दाणे भाजण्यासाठी मी हनीकोम नॉनस्टिक फ्राय पॅन वापरला. हा फ्राय पॅन लीड सोबतच आलाय आणि याची कपॅसिटी आहे 1750 ml. पील फ्री नॉनस्टिक लेअर व ट्रायप्लाय असल्यामुळे इव्हन हिटिंग होते आणि यातले पदार्थ चिकटत किंवा जळत देखील नाही. मल्टीपर्पज असल्यामुळे याच पॅनमध्ये मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. स्टोव टॉप आणि इंडक्शन सेफ आहे. याची एक्सक्लुझिव्ह ऑक्टॅगॉन डिझाईनमुळे मला हा पॅन खूप आवडतो. जिजा झोपेतून उठण्याआधी मी तिची खिचडी बनवून घेते. त्यासाठी लागणारे व्हेजिटेबल्स चॉप करून घेतले. चॉपिंगसाठी मी स्टेनलेस स्टील काउंटर टॉप चॉपिंग बोर्ड वापरते, जे प्रीमियम फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनले. नॉन पोरस सर्फेस असल्यामुळे यात मॉइश्चर आणि फूड ज्युसेस ॲब्झॉर्ब होत नाही, ज्यामुळे डाग आणि वास येत नाही, बॅक्टेरिया देखील फॉर्म होत नाही. इट इज हायजेनिक ऑल्टरनेटिव्ह टू वुडन अँड प्लास्टिक चॉपिंग बोर्ड्स. जिजाची खिचडी बनवण्यासाठी मी मूग डाळ, तांदूळ आणि मोड आलेले थोडे मूग घेतले. खिचडी बनवण्यासाठी मी ट्रॅडिशनल ब्रास हंडी वापरली आहे, जी 3000 ml कपॅसिटीची आहे. याला सुंदर असं पितळी झाकण देखील आहे. उच्च दर्जाच्या शुद्ध पितळापासून तयार केलेली आणि आतून पारंपरिक कलई केलेली असल्यामुळे स्वयंपाकासाठी सुरक्षित आहे. यात पुलाव, बिर्याणी, डाळ भात, आमटी सर्व काही बनवता येतं. एलिगंट हँडक्राफ्टेड फिनिशिंग असल्यामुळे कुकिंग सोबतच सर्विंगसाठी सुद्धा बेस्ट आहे. यातील उष्णता जास्त वेळ टिकून राहते, यामुळे यातला पदार्थ लवकर आणि समान शिजतो. पितळी भांड्यांमध्ये जेवण बनवणे आणि जेवणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तांबे पितळाची भांडी वापरल्यामुळे मेटाबॉलिझम वाढतं, परिणामी वजन नियंत्रणात राहतं, रक्त शुद्ध होतं, त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. तसंच इम्युनिटी वाढते आणि डायजेशन सुद्धा सुधारतं. साबुदाण्याची खिचडी झाल्यावर ऑल पर्पज सर्विंग पॉटमध्ये मी ती शिफ्ट केली. हे पॉट प्रीमियम सिरॅमिकपासून बनवलं आहे, ज्यामुळे यातला पदार्थ जास्त वेळ गरम राहतो. याचे झाकण आणि डार्क ग्रीन कलर मला खूप आवडतो. हे पॉट मायक्रोवेव्ह, डिशवॉशर आणि ओव्हन सेफ आहे. कुकिंग, रिहीटिंग आणि सर्विंगसाठी हे पॉट बेस्ट आहे. खूप वर्षांपासून मला सिरॅमिक प्लेट्स घेण्याची खूप इच्छा होती, म्हणून मी नेस्टाशियावरून सेरा सिरॅमिक डिनर प्लेट्स मागवल्या, ज्या BPA आणि लीड फ्री आहेत. प्रीमियम नॉन पोरस सिरॅमिक असून याची स्मूथ आणि ग्लॉसी फिनिशिंग मला खूप आवडते. माझं जेवण संपल्यावर मी घरातली 2-4 कामं संपवली. तेवढ्यात आमच्या जिजाबाई उठल्या. जिजा आता रांगण्याचा आणि बसण्याचा प्रयत्न करते. बसताना आणि खेळताना ती पडते. तिला लागू नये म्हणून मी तिच्यासाठी हा सनशाईन स्माईल नॅचरल कॉटन किड्स रग मागवलाय, जो 100% नॅचरल कॉटनपासून बनलाय. लहान मुलांसाठी सॉफ्ट, जेंटल आणि कम्फर्टेबल आहे. लाईटवेट असल्यामुळे इझी टू मूव्ह आहे आणि इझी टू क्लीन आहे. हँड ओव्हन असल्यामुळे टिकाऊ देखील आहे. लहान मुलांच्या प्लेरूम, नर्सरीज आणि बेडरूमसाठी परफेक्ट आहे. जिजाला या रगवर खेळायला खूप मज्जा येते. जिजाला लंचमध्ये खिचडी ग्राइंड किंवा मॅश करून देते. तर अशी असते माझी मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन. खरं तर खूप बिझी रुटीन असतं, पण मी तुम्हाला इन शॉर्ट रुटीन दाखवलं आहे. वेळ मिळाला तर संपूर्ण रुटीन दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला हे नेस्टाशियाचे प्रोडक्ट्स आवडले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच फर्स्ट कमेंटमध्ये लिंक्स दिल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही वस्तू खरेदी करू शकतात. सध्या नेस्टाशियाचा फ्रीडम डे सेल सुरू आहे, ज्यावर तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.